महाराष्ट्रामध्ये आता 2024च्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या असून सर्वच उमेदवार प्रचाराला देखील लागले आहेत। मात्र यातील अनेक उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तर अनेक उमेदवारांवर गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता देखील झालेली आहे। अशाच एका पालघर जिल्ह्यात डहाणू विधानसभेचे उमेदवार विनोद मेढा यांच्याबद्दल जाणून घेऊया। तलासरी तालुक्यातील मुळगाव झरी धांगडपाडा येथे राहणारे विनोद मेढा यांच्यावर 5 गुन्हे दाखल असून भारतीय जनता पार्टीचे तलासरी तालुक्याचे अध्यक्ष देखील आहेत। विनोद मेढा हे सध्या 128 अज डहाणू विधानसभेसाठी उमेदवार आहेत। तर 5 पैकी एका गुन्ह्यामध्ये माननीय न्यायालयाने विनोद मेढा यांची निर्दोष मुक्तता केली आहे। एका गुन्ह्यामध्ये आपसात तडजोड केली असून तर एका गुन्ह्यात न्यायालयात पेंडिंग आहे, तर एका गुन्ह्यात जात मुचलक्यावर सोडण्यात आले आहे। विनोद मेढा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती सादर केल्याचे समोर आले आहे। यामध्ये तलासरी पोलीस ठाण्यात 143, 144, 146, 147, 148, 149, 323, 324, 336, 427, 452, 504, 506, 509, 171 क, 34, 37 पैकी 135 असे विविध कलमानुसार तलासरी पोलीस ठाण्यात 2015 मध्ये 1, 2017 मध्ये 2, 2018 मध्ये 1, 2024 मध्ये 1 असे 5 गुन्हे दाखल आहेत।